देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले। मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतापाचा सामना ते करू शकले नाही। आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे, विरोधकांचं कारस्थान आहे, विरोधक राजकीय पोळी शेकत आहेत, अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही। तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सरकार आहात, तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील, लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा। तुमच्याकडे काहीच राहिलं नाही, फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, राजीनाम्याची मागणी करायची। कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली। बोला, देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला, महाराष्ट्राची वाट लागली, महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालं, विषारी झालं। या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत। भारत बंदमुळे मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यमार्ग बंद असल्याने ट्रक चालक त्रस्त झालेत। पहिला हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा संविधानाच्या विरुद्ध आहे। कारण की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो फक्त ऑन द बेसिस ऑफ, आम्ही जर बघितलं त्याला की त्यांचे जे गवई साहेब होते त्यांनी जे म्हटलं आहे की जे इंडिव्हिज्युअल वेल्थ आली एखाद्या दलित व्यक्तीकडे तर तो अपवर्ड होतो, पण असं नाही आहे। पूर्ण समाज जर बघितला आपण तर पूर्ण समाजाची स्थिती खूप वेगळी आहे। आणि हा जो निर्णय आहे मला तरी नाही वाटत आहे की ऑन द बेसिस ऑफ एंटिटीच्या बेसिसवर हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे। कारण की अधिकार फक्त संसदेला होता, तरी पण ते न बघता त्यांनी हा सर्वोच्च न्यायालयाने हा घेतलेला आहे अधिकार। तर मला असं वाटते की हा पूर्ण चुकीचा आहे आणि हा असंवैधानिक एक वे आहे आणि आम्ही यांच्या पूर्ण विरोध करत निषेध। सुबह से खड़े हैं सर, 8 बजे से। कहाँ से कहाँ जा रहे हो? जा रहे हैं बिहार से, आ रहे हैं, जा रहे हैं गोंदिया। सुबह कितने बजे से खड़े हो? 8 बजे से। पूरा जाम है यहाँ से वहाँ तक। कितना किलोमीटर तक है? अरे यहाँ से 2-3 किलोमीटर तक। पता नहीं यूनियन है कि क्या है, पूछताछ किए हैं, गए थे वहाँ पे। कब खुलेगा करके उधर बोले कि अभी देखो खुलेगा शाम तक। पानी उनी नहीं मिलता, खाने वाने की व्यवस्था नहीं हम लोग का, खाने मार्केट बंद है। पानी उनी नहीं मिला, सुबह से ना खाने पीने की जुगाड़ है, सब मार्केट बंद है। हम लोग गर्मी में परेशान हैं यहाँ। अकोल्यात बदलापूर व काजीखेड येथील घटनेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटांचे आंदोलन। आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडनं आम्ही निदर्शने केलेली आहे। तुम्ही लाडक्या बहिणीला केवळ 1500 रुपये देत आहे, पण त्या 1500 रुपयासोबत लाडक्या बहिणीची सुरक्षितता काय, लाडक्या भाचीचं काय? तुमच्या भाचीवर अत्याचार होता, बहिणीवर अत्याचार होता, केवळ 1500 रुपये देऊन तुमची जबाबदारी संपली नाही शासनाची। शासनाला बहिणीच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना कराव्या लागतील आणि या राज्यामध्ये हा द्यायला केवळ फास्ट ट्रॅक नाव आपण देतो कोर्टाचं, पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक काम झालं पाहिजे याची दक्षता घेणे शासनाचं काम आहे। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मी प्रकाश ढवले आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्या, नाहीतर शिवसेना आपल्या पद्धतीने काम करण्यास समर्थ आहे। आणि म्हणून शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे। पोलिसांचे मनोबल खचेल अशा प्रकारचे राजकीय वक्तव्य करणे उचित नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही। एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे, परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे। सरकार सुद्धा सक्तीने या विरोधामध्ये कारवाई करत आहेत। बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा SIT स्थापित करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही घटना, हा सर्व इन्सिडेंट्स
त्यातून आरोपींवर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे आणि कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. सक्तीने कारवाई केली जाईल आणि शासन खंबीरपणे या गोष्टींना मुकाबला करण्यासाठी शासन कारवाई करेल. तर हे जेव्हा महायुती सरकार अस्तित्वात आले त्याच्यानंतर शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, एका आमदाराच्या घरी 50 पोलीस, 4 गाड्या, इतकं सगळं अपव्यय होते शासकीय यंत्रणेचा आणि मग मुलींवरती बलात्कार होत आहे. पोलिसांची संख्या सगळी बंदोबस्तातच लागते. असं संदर्भ देणं उचित नाहीये. सेक्युरिटी ही प्रत्येक व्यक्तीच्या थ्रेट परसेप्शनवर अवलंबून आहे. ज्याच्यावर काही थ्रेटची शक्यता आहे किंवा काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल अशाच वेळेस सरसकट आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सरसकट आहे. मी बोलू शकणार नाही. आपण मुख्यमंत्र्यांशी याच्यावर बोलू. सर, एक शेवटचा प्रश्न. काल भास्कर जाधव असं म्हणाले की महाराष्ट्र पोलीस हे हिंस्त्र पशु आहेत. बिलकुल नाही. पोलिसांच्यावर अशा प्रकारचे आक्षेप किंवा वक्तव्य उचित नाहीये. पोलीस सरकार कोणाचं असो, पोलिसांचं कामच आहे, कर्तव्य आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं. आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा की जे आपलं कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक पार पडत आहे. कुठल्याही सरकारचा संबंध पोलिसांचा असायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचेल अशा प्रकारचं कोणतं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही आहे. त्यामुळे ह्याचा संदर्भ आणि इतर घटनांचा संदर्भ अजिबात देऊ नका. चुकून तुम्ही म्हणाल की मी काही संदर्भात बोल, असं अजिबात नाहीये. राज्यातल्या इतर घटना ज्या घडल्या आहेत त्या गंभीर आहेत, गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं अपेक्षित आहे. पण राजकीय स्टेटमेंट जे पोलिसांच्या बाबतीत जे केलं जात आहे ते निषेधार्ह. तर अशाच बातम्या पाहत राहण्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.